संविधान संरक्षण समिती धुळे यांच्या वतीने दिनांक 23 जून रोजी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या माध्यमातून सविस्तर निवेदन पाठविण्यात आले आहे। या निवेदनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते, कामाचे तास, विमा संरक्षण, घर कर्ज, पोलीस पाल्यांसाठी आरक्षण तसेच कल्याणकारी योजनांसंदर्भातील 11 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात पोलीस कर्मचाऱ्यांना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी, पोलीस दलातील कामाचे तास 8 तास निश्चित करावेत, साप्ताहिक व सार्वजनिक सुट्ट्यांचा लाभ द्यावा तसेच अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 0% व्याजदराने घरकर्ज उपलब्ध करून देणे, कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या रकमेचा विमा संरक्षण लागू करणे, पोलीस कल्याण निधी अधिक पारदर्शक व सक्षम करणे तसेच त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू कराव्यात अशाही मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। निवेदनात पोलीस दलावर वाढणारा मानसिक ताण, अनियमित जीवनशैली, अपुरे वेतन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षिततेचा कणा असून त्यांच्या समस्या सोडविण्यास शासनाने प्राधान्य द्यावे अशी भूमिका समितीने मांडली आहे। राजकीय हस्तक्षेप मुक्त वातावरणात पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावता यावे तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा संविधान संरक्षण समितीने व्यक्त केली आहे। या प्रसंगी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे, पी.टी. बेडसे, मनोहर मोहिते, कॉम्रेड एल.आर. राव, राजेंद्र अहिरे, जी.डी. जाधव, डॉ. श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, बबनराव वानखेडे, छोटूलाल मोरे, दीपक सोनवणे, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, किशोर शेजवळ, विजय वाघ, मोहम्मद जैद, जमील मंसुरी यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संविधान संरक्षण समिती, पुरोगामी विचार मंच, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्यानंतर बौद्ध महासभा, आम्ही धुळेकर अशा विविध सामाजिक संघटनेचे लोक माननीय नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांची स्नेह भेट घेण्यासाठी उपस्थित असून त्याबरोबर आम्ही धुळे जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तेही एक चर्चा करणार आहोत। तसेच यासोबत स्नेहभेटीच्या सोबतच पोलीस दलाच्या बाबतीत जनतेमध्ये अशी प्रतिमा आहे, पोलीस म्हटलं की भ्रष्टाचारी व्यक्ती, परंतु त्यामागील त्याच्या समस्या कोणीच जाणून घेत नाही। आजच्या स्थितीला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात महिना अखेर 5,000 रुपये सुद्धा नसतात। भ्रष्टाचाराचं मुख्य कारण जर असेल तर त्याला मिळणारं तुटपुंजे वेतन, जर वेतन समाधानकारक असला तर कुठलाही व्यक्ती हा गैरमार्गाला जाणार नाही। पोलीस जर नसतील तर एक सर्व खाते जर बंद पडले तर त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही 8 दिवस, परंतु पोलीस दल जरी 1 दिवस जरी बंद झालं तर त्याचा सर्वसामान्य जनतेवर खूप त्याचा परिणाम होणार आहे। कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, माणसाला जीवन जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे। आम्ही सामाजिक जीवन जगत असताना त्यांच्या समस्या ह्या अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत, म्हणून त्यांच्या समस्या आणि अडचणी, वेतन, भत्ते, पगार, कामाचे तास, कल्याण योजना, परिवारातील आजारपण, तसेच त्यांच्यावर मिळणारे तुटपुंचे जे शनिवार रविवार हे जे पगाराचे जनरल सुट्ट्या असतात याचे वेतन मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत। त्यांचे कर्तव्यावर मृत्यू झाल्यास त्यांना कमीत कमी 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत विमा काढणे, विना व्याज गृहकर्ज 60 लाखपर्यंत मंजूर करणे, अशा विविध समस्यांच्या बाबतीत तसेच त्यांच्या पोलीस पाल्यांना पूर्वी 10% आरक्षण होते, शासनाने ते बंद केले, ते पूर्ववत चालू करून 20% भरतीमध्ये आरक्षण देणे, पोलीस पाल्यांचे जे मुलं उच्च शिक्षणासाठी जात असतील त्यांना कल्याण निधीमधून उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देणे आणि कल्याण निधी हा सबलीकरण करणे, त्याचं उत्पन्न वाढवणे, त्याच्यावर जे काही गैरप्रकार असतील त्याचा रोखणे, या संदर्भात आमचे 11 मागण्यांचे निवेदन माननीय गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांच्या मार्फतीने देण्यासाठी उपस्थित आहोत।